मंडळी, या माणसानं गंगा नदीसाठी सलग 111 दिवस अखेरच्या श्वासापर्यंत अन्न पाणी वाचून सरकारच्या धोरणामुळे स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले तिसरे आणि शेवटचं पत्र लिहिलं, परंतु दुर्दैवानं प्राध्यापक अग्रवाल जिवंत असेपर्यंत त्यांना या पत्राचे कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही। ते कोणतेही सामान्य साधू नव्हते, तर ते IITचे प्रसिद्ध प्राध्यापक आणि भारताचे सर्वोच्च पर्यावरण वैज्ञानिक होते। पण देशातील या सर्वोच्च शास्त्रज्ञाला गंगेच्या अखंड प्रवाहासाठी थेट व्यवस्थेविरुद्धच का लढावे लागले आणि या ऐतिहासिक संघर्षाचा शेवट इतका वेदनादायक का झाला? या संघर्षाची संपूर्ण कहाणी आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। प्राध्यापक GD अग्रवाल यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात 20 जुलै 1932 रोजी झाला। ते लहानपणापासूनच कमालीचे बुद्धिमान होते। त्यांनी रुर्की विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते थेट अमेरिकेला गेले। त्या काळात त्यांनी अमेरिकेतील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली इथून पर्यावरण अभियांत्रिकी या विषयात PhD पदवी संपादन केली। पर्यावरण क्षेत्रात इतकी मोठी पदवी मिळवणारे ते त्या काळातील मोजक्या भारतीयांपैकी एक होते। अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी सुरू केला। ते IIT कानपूर सारख्या देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थेत प्राध्यापक आणि सिव्हिल व एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख बनले। त्यांनी देशातील पर्यावरण अभियंत्याची पहिली पिढी घडवली। 1970च्या दशकात जेव्हा भारत सरकारनं देशात प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केली, तेव्हा प्राध्यापक अग्रवाल यांची पहिले सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। देशातील प्रदूषणाचे पहिले नियम आणि कायदे बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एका प्रतिष्ठित पर्यावरण सल्लागार म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता। त्यांच्याकडे पैसा, अफाट प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य सर्व काही होतं, पण सरकारी व्यवस्था आणि गंगा नदीच्या काठावर दिवसेंदिवस वाढणारे कारखाने, फॅक्टऱ्या आणि त्यांच्या रासायनिक कचऱ्यामुळे गंगेची होणारी दुर्दशा पाहून ते आतून अस्वस्थ होत गेले। ते सांगायचे की गंगेच्या पाण्यात एक अद्भुत शक्ती आहे। गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथून होतो। भागीरथी आणि अलकनंदा या नद्या जेव्हा हिमालयाच्या पर्वतरांगामधून प्रवास करतात, तेव्हा तिथे आढळणाऱ्या शेकडो प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती, जडीबुटी आणि गंधकासारखी खनिजे या पाण्यात नैसर्गिकरित्या विरघळतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज नावाचा एक विशेष नैसर्गिक विषाणू आढळतो, जो पाण्यातल्या हानिकारक जंतूंचा नाश करतो। म्हणूनच गंगेचे पाणी वर्षानुवर्ष ठेवले तरी कधी सडत नाही आणि न कुसता नेहमी शुद्ध राहतं। आणि त्यामुळेच अखेर वयाच्या 79व्या वर्षी 2011 मध्ये त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचा आणि शहराच्या सुखी आयुष्याचा त्याग केला। त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि त्यांचे नाव स्वामी ज्ञानस्वरूप सानंद असे झाले। त्यानंतर हरिद्वारचा मातृसदन आश्रम हेच त्यांचं घर बनलं आणि त्यांनी गंगेच्या रक्षणासाठी पूर्ण वेळ लढा सुरू केला। या लढ्यात त्यांनी गंगेवर बांधल्या जाणाऱ्या मोठ्या धरणांना आणि नदीच्या पात्रातील अवैध वाळू उपशाला तीव्र विरोध केला, कारण धरणामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबून ती एका नाल्यासारखी बनत चालली होती। प्राध्यापक GD अग्रवाल यांचा नेमका हाच युक्तिवाद होता की जेव्हा आपण गंगेवर मोठी धरणं बांधतो, तेव्हा तिचा हा वेगवान प्रवाह थांबतो। पाणी एकाच जागी साठून राहिल्यामुळे हे औषधी गुणधर्म आणि बॅक्टेरियोफेज नष्ट होतात आणि नदीचे जिवंत पाणी एका मृत नाल्यासारखे बनते। म्हणूनच ते गंगेचा प्रवाह अखंड ठेवण्यासाठी आग्रही होते। यासाठी त्यांनी आयुष्यात अनेकदा आमरण उपोषण केली। 2008 ते 2009 मध्ये त्यांनी केलेल्या एका अशाच मोठ्या उपोषणामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोहारी नागापाल सारख्या मोठ्या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झाला असतानाही हा जलविद्युत प्रकल्प रद्द करावा लागला। आणि त्यानंतर 2014 मध्ये देशात नवीन सरकार स्थापन झालं, ज्यांनी नमामि गंगे योजना सुरू केली। प्राध्यापक अग्रवाल यांना आशा होती की आता तरी गंगेचे दिवस बदलतील। त्यांनी सरकारला अनेक पत्रे लिहिली, वैज्ञानिक अहवाल पाठवले आणि मागण्या केल्या की गंगेवरील धरणाची कामे कायमची बंद करा। केंद्र सरकारनं स्वच्छ गंगेसाठी गंगा कायदा लागू करावा आणि गंगेच्या काठावर कुठलाही जलविद्युत प्रकल्प उभारला जाऊ नये। पण जेव्हा सरकारकडून फक्त आश्वासनं मिळाली, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा आणि निर्णायक लढा सुरू करण्याचा निर्णय घेतला। 22 जून 2018 रोजी त्यांनी हरिद्वारच्या आश्रमात आपले अंतिम आमरण उपोषण सुरू केलं। दिवस सरकत गेले। उपोषणाच्या 43व्या दिवशी उमा भारती यांनी आश्रमात जाऊन प्राध्यापक अग्रवाल यांची भेट घेतली, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आणि नितीन गडकरी यांच्याशी फोनवर बोलणंही करून दिलं। सरकारची बाजू विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याची होती, पण प्राध्यापक अग्रवाल यांनी जोपर्यंत सरकार गंगेवरील सर्व जलविद्युत प्रकल्प कायमचे बंद करत नाही आणि संसदेत गंगा संरक्षण कायदा आणण्याचे लेखी आश्वासन देत नाही, असे सांगत मंत्र्यांची विनंती नम्रपणे फेटाळून लावली। त्यानंतर उपोषणाला 50 दिवस पूर्ण झाल्यामुळे प्राध्यापक अग्रवाल यांचे शरीर अत्यंत अशक्त झालं होतं। एका 86 वर्षाच्या वृद्धानं 50 दिवस अन्न न घेतल्यामुळे त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनावर प्रचंड दबाव होता। त्यामुळे 50व्या दिवशी उत्तराखंडच्या स्थानिक प्रशासनानं आणि पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्याचा मोठा प्रयत्न केला, परंतु प्राध्यापक अग्रवाल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाचा हा प्रयत्न हाणून पाडला।
सप्टेंबरच्या अखेरीस उपोषणाचे 100 दिवस पूर्ण झाले. एका 86 वर्षाच्या वृद्धानं 100 दिवस अन्नाचा कणही न घेता लढा देणं ही वैद्यकीय क्षेत्रासाठी थक्क करणारी गोष्ट होती. या दरम्यान प्राध्यापक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले तिसरे आणि शेवटचं पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी लिहिले, 2014च्या निवडणुकीत तुम्ही स्वतः बनारसमध्ये म्हणालात की मला मा गंगेने बोलावले आहे. त्या क्षणी माझा तुमच्यावर विश्वास बसला. माझी अशी धारणा होती की तुम्ही गंगेचे भक्त आहात, म्हणून गंगेसाठी काहीतरी कराल. पण गेल्या 4 वर्षात सरकारनं केवळ कॉर्पोरेट फायद्यासाठी गंगेचा वापर केला. आता माझ्याकडे उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. मीडिया रिपोर्टनुसार या पत्राची प्रत थेट पंतप्रधान कार्यालयात मिळाली होती, परंतु दुर्दैवानं प्राध्यापक अग्रवाल जिवंत असेपर्यंत त्यांना या पत्राचे कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही. सरकारचा युक्तिवाद असा होता की देशाची वाढती विजेची गरज, आधीच पायाभूत सुविधांवर झालेले हजारो कोटी रुपये आणि उत्तराखंड सारख्या डोंगरी राज्याचा आर्थिक विकास पूर्णपणे रोखणं शक्य नव्हतं. सरकारने गंगेत जाणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी शेकडो सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केले होते. पण शेवटी सरकारच्या या उदासीनपणामुळे व्यथित होऊन उपोषणाच्या 110व्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी पाण्याचाही पूर्णपणे त्याग केला. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्यांना जबरदस्तीनं ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल केलं. याच दिवशी सरकारने गंगा नदीचा प्रवाह अखंड राखण्यासाठी एक अधिसूचना जारी केली की कोरड्या दिवसातही धरणांमधून नदीत विशिष्ट प्रमाणावर पाणी सोडलं जाईल, जेणेकरून गंगेचा प्रवाह कधी पूर्णपणे सुकणार नाही. मात्र प्राध्यापक अग्रवाल हे केवळ पाणी सोडण्यावर समाधानी नव्हते, तर गंगेवरील सर्व जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे रद्द करावेत आणि संसदेत गंगा संरक्षण कायदा आणण्याचे लेखी आश्वासन मिळावे, या आपल्या भूमिकेवर ते ठाम होते. पण सलग 111 दिवस अन्नत्याग केल्यामुळं त्यांचे शरीर पूर्णपणे थकले होते आणि अखेर 11 ऑक्टोबर 2018 रोजी वयाच्या 86व्या वर्षी या महान शास्त्रज्ञानं आणि गंगापुत्रानं रुग्णालयाचा अखेरचा श्वास घातला. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःचा देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी रुग्णालयात दान केला होता. शेवटी गंगेच्या पाण्याचा एकही थेंब न घेता त्यांनी गंगेसाठी आपले प्राण अर्पण केले. तर देशाच्या या महान शास्त्रज्ञाच्या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.